एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली देवदा गडचिरोली एटापल्ली जारावंडी तसेच एटापल्ली हेड्री गट्टा या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब व खड्डेमय झाली असून या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून विशेषतः रुग्ण व गरोदर महिलांना वाहतुकी दरम्यान गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर एटापल्लीतील पत्रकार बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग एटापल्ली कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। आंदोलनस्थळी राष्ट्रीय लोक न्यास आंदोलन तथा भारतीय जनसंसद जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला। शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी महादेव आडतुजी करमरकर राहणार जीवनगट्याचा मी सामाजिक कार्यकर्ता आहो। या ठिकाणी आमचे जे पत्रकार परिषदवाले ज्या पत्रकार संघटना जे एटापल्लीचे आहेत ज्यांनी संघटनेतर्फे बेमुदत साखळी उपोषण जीवघेणी रस्त्यावर विरुद्ध एल्गार रस्ते दुरुस्त करा नागरिकाचे प्राण वाचवा याबद्दल या ठिकाणी साखळी उपोषण ठेवलेले आहेत। तरी याच्याबद्दल आमच्या सर्व समाज कार्यकर्त्यांचा व आमचा सर्वांचा खूप मोठा पाठिंबा आहे, कारण जीवनामध्ये हेच खूप महत्त्वाचे आहेत। जीवनामध्ये घडत असताना जळणघळण घडत असताना पुष्कळ या रोडामध्ये याच्यानं गाड्या चालवण्यामुळे अनेक लोकांचे प्राण जात आहेत या रस्त्यामुळे। तर आपल्या देशामध्ये हे एक महत्त्वाचं पहिली पत्रकार संघटना एटापल्लीमध्ये उपोषणाला बसलेली आहे। तर या संघटनेला पाठिंबा म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो आणि 2 शब्द व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज दिनांक 9/2/2026 रोजी माझ्या एटापल्ली येथे एटापल्ली तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवाच्या वतीने एटापल्ली ते देवदा, एटापल्ली ते हेड्री अशा अनेक रस्त्यांची त्यांनी मागणी केलेली आहे। खरे पाहता अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे। अतिशय संवेदनशील आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यामध्ये शासन प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असून याकडे कुणाचे लक्ष नाही आणि अनेक या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सन्मान्य पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रस्ते तयार व्हावेत, अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने याही पुढे तीव्र आंदोलन केले जातील असा त्यांनी ठाम निश्चय केलेला असून मी विजय खरवडे माननीय अण्णा हजारे प्रेरित लोकन्यास आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष तथा भारतीय जनसंसदेच्या जिल्हाध्यक्षा नात्याने मी त्यांना माझा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शासन प्रशासनाने जर का राष्ट्र मागण्याची पूर्तता केली नाही तरी मी हजारोच्या संख्येने लोकशाहीच्या मार्गाने शासन प्रशासनाची लक्षवेधना करता संविधानिक अधिकारानुसार तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही माझी शासन प्रशासनाची चेतावणी आहे। तेव्हा पत्रकार बांधवावर ही वेळ का आलेली आहे ही तपासण्याची गरज आहे आणि आमच्या कोणत्याही पत्रकार बांधवांना त्यांना अशा स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, कारण ते समाजहितासाठी अन्याय अत्याचार निवारणासाठी सातत्याने लढा देत असतात आणि म्हणून शासन प्रशासन याकडे प्रामुख्याने प्रथम प्राधान्य देऊन रस्ते तात्काळ तयार करावे ही प्रशासनास विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.